म्हणाले सभा मंडप काय बीजेपी करता बांधतायत का? तो म्हणाला नाही, हे सभा मंडप गीते साहेबांसाठी बांधतायत. हे सभा मंडप गीते साहेबांसाठी उभं राहते, हे बीजेपी साठी नाही आहे. कारण त्यांना असं वाटतं की असं भव्य सभा मंडप हे फक्त सरकारच उभं करू शकतं. पण त्या सरकारपेक्षा जास्त ताकद आणि शक्ती कोणामध्ये असेल तर ती या इथल्या जनतेमध्ये आहे. आणि हे जनतेचं सभागृह आहे. आणि आता हे सभागृह हळूहळू पूर्ण भरायला लागले आणि संपूर्ण तुडुंब हे सभागृह भरणार आहे. पुढची सभा घणसोलीला असल्यामुळे इथून उद्धव साहेबांना जायची घाई आहे. मला कोणत्याही राजकीय भाष्य या ठिकाणी करायची गरज नाहीये. कारण याच कोकणातून सलग 6 वेळा खासदार होण्याचं भाग्य मला लाभलं. 11वी लोकसभा, 12वी लोकसभा, 13वी लोकसभा, 14वी लोकसभा, 15वी लोकसभा आणि 16वी लोकसभा. 6 लोकसभेला मला या कोकणाचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य लाभलं. 4 लोकसभा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा रायगड लोकसभा मतदारसंघ. मागच्या निवडणुकीमध्ये अल्पशा मतांनी मला पराभव पत्करावा लागला. आणि मग त्या पराभवाचं शल्य जेवढं माझ्या मनामध्ये आहे त्यापेक्षा अधिक शल्य रायगडच्या जनतेच्या मनामध्ये आहे. रायगडच्या जनतेनं माझा पराभव स्वीकारला नाही. रायगडच्या जनतेच्या मनामध्ये माझ्या पराभवाचं शल्य आहे. आणि म्हणून माझा विश्वास हा रायगडच्या जनतेवर आहे. माझा विश्वास हा रायगडच्या मतदारांवरती आहे. आणि म्हणून मग मतदार वाट पाहतायत 7 मेची. 7 मेला रायगडचा मतदार उत्स्फूर्तपणे हे मतदान करायला बाहेर पडणार आहे. माझ्या राजकीय जीवनातली ही पहिली निवडणूक आहे. एकंदर 8 लोकसभा मी लढलो, ही 9वी लोकसभा आहे. आणि या लोकसभेला एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. जे मागच्या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या विरोधात होते ते शेतकरी कामगार पक्ष माझ्या बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार माझ्या बरोबर आहे. काँग्रेस पक्ष माझ्या बरोबर आहे. आणि जे वेगवेगळ्या संघटना आघाड्या ज्या माझ्या विरोधात होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या आज माझ्या बरोबर आहेत. आणि म्हणून मग एक अतिशय चांगलं आघाडी ही आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे. उत्तम प्रकारचं मनोमिलन या इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांमध्ये झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे उत्तम मनोमिलन इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा झालेलं आहे. आणि म्हणून मग जेवढा माझ्या निवडणुकीकरता मी प्रचाराला बाहेर धावतोय किंवा जेवढे श्रम कष्ट मी घेतोय त्यापेक्षा अधिक कष्ट भाई जयंत पाटील माझ्याकरता घेत आहेत. पायाला भिंगरी लावून फिरतायत, पायाला भिंगरी लावून फिरतायत. मला वाटत नाही त्यांनी कदाचित शेका पक्षाकरता सुद्धा एवढा प्रचार केला असेल तेवढा प्रचार इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून आनंद गीतेंसाठी करतायत. आणि हे जसं भाई जयंत पाटील करतायत तसं काँग्रेसचे नेते सुद्धा, काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा भागाभागामध्ये जाऊन प्रचार करतायत. पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा गावागावात जाऊन प्रचार करतायत. आणि म्हणून एक सुंदर उत्तम मनोमिलन हे इंडिया आघाडीचं इथे झालेलं आहे. इंडिया आघाडीचा जन्म का झाला मी सगळेच मुद्दे घेणार नाहीये, इथे सगळ्या विषयांवर बोलणार नाहीये. कारण माझ्यानंतर सुद्धा काही वक्ते इथे बोलणार आहेत. आणि मग ज्या वेळेला हे वक्ते या व्यासपीठावर येणार आहेत तेव्हा त्यांचे मुद्दे, त्यांचे विषय ते या ठिकाणी आपल्या समोर मांडतील. आणि सर्वाहून अधिक आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या ठिकाणी बोलणार आहेत. आणि म्हणून त्या कोणत्याही नेत्यांचा मुद्दा हा मी माझ्या भाषणामध्ये घेणार नाही, घेतला नाही आणि घेणार सुद्धा नाही. कारण हे मुद्दे त्यांना मांडायचे आहेत. राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायचंय. राज्य स्तरावरचं राजकारण त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायचंय.
आणि म्हणून सगळे ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते ज्यावेळेला इथं येतील तेव्हा त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत. पण आज देशामध्ये 28 विविध राजकीय पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडीचा जन्म झालेला आहे. हे 28 विविध राजकीय पक्ष हे आम्ही गेले अनेक वर्षे एकमेकाच्या विरुद्ध लढलो. आम्ही एकमेकाच्या विरुद्ध नेहमीच लढलो. पण आज जेव्हा देश संकटात आहे, आज जेव्हा लोकशाही संकटात आहे, आज जेव्हा संविधान संकटात आहे, त्यावेळेला सगळे मतभेद विसरून, सगळे वाद विसरून सगळे 28 पक्ष इंडिया आघाडी म्हणून एकत्र झालेले आहेत. आणि मग इंडिया आघाडी म्हणून एक झाल्यानंतर या देशामध्ये, या निवडणुकीमध्ये जो रिझल्ट आपल्याला मिळणार आहे, जे परिणाम आपल्याला मिळणार आहेत, मी इम्तियाज पालकर यांच्या मताशी सहमत आहे, पण थोडी दुरुस्ती करतो. त्यांनी सांगितलं 48 मधले 30 खासदार हे इंडिया आघाडीचे येतील. मी आज तुम्हाला विश्वास देतोय, या महाराष्ट्रातल्या 48 पैकी 38 खासदार हे इंडिया आघाडीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हे चित्र अखंड महाराष्ट्र, हे चित्र अखंड महाराष्ट्रामध्ये आहे. कारण इंडिया आघाडी ही या देशाची गरज आहे. इंडिया आघाडी ही या देशाचं भविष्य आहे. इंडिया आघाडी ही देशाला पुढची दिशा देणारी इंडिया आघाडी आहे. आणि म्हणून मग मला एका पत्रकारानं प्रश्न विचारला की गीते साहेब, या निवडणुकीच्या बद्दल तुमचं मत काय आहे? ही जी निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीकडे तुम्ही कुठल्या नजरेनं पाहता? मी त्या पत्रकाराला उत्तर दिलं की ही लोकसभेची निवडणूक आहे, राष्ट्रीय स्तरावर ही निवडणूक लढली जाते आणि त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी ही निवडणूक होणार आहे. होणार ना? आहे ना ही लढाई? भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता. आणि मग या निवडणुकीत, या लढाईत या देशात भारतीय जनता विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. याचाच अर्थ इंडिया आघाडी ही विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण देणार आहे. कारण काही महिन्यापूर्वी देशामध्ये विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. प्रामुख्याने 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, ज्याच्यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम. मिझोराम हे छोटं राज्य आहे, तिथे ना भाजप आहे ना तिथे काँग्रेस आहे, तिथे प्रादेशिक पक्ष आहेत. पण या 4 राज्यांमध्ये अशी हवा होती विधानसभेच्या निवडणुकीला की 4च्या 4 राज्य काँग्रेस जिंकेल. काँग्रेस जिंकणार असं वातावरण होतं. जिकडे तिकडे माहोल काँग्रेसचा होता. आणि मग एवढी हवा तयार झाली, काँग्रेसलाही वाटायला लागलं की आपण ही निवडणूक नक्की जिंकतो. आणि म्हणून मग आपण ही निवडणूक जिंकतो असं लक्षात आल्यानंतर ज्या विविध घटक पक्षांना काँग्रेसने सोबत घ्यायला पाहिजे होतं, ते काँग्रेसने सोबत घेतलं नाही. कारण काँग्रेसने हा विचार केला की आपली सत्ता येणारच आहे आणि जर येतेच आहे तर मग भागीदार कशाला हवाय. आणि नेमकाच त्याचा दुष्परिणाम झाला, वाईट परिणाम झाला. आणि मग 4 पैकी 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला आणि फक्त एका राज्यामध्ये, तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली. आता मीडियाने, वृत्तपत्रांनी भाजप जिंकले हे आपल्याला दाखवलं, पण वस्तुस्थिती आपल्या समोर ठेवली नाही. मी आता तुम्ही सुज्ञ मतदार असल्यामुळे इंडिया आघाडीचं महत्व, आपली ताकद, ही इंडिया आघाडीची वज्रमूठ किती मजबूत आहे हे कळावं म्हणून हा किस्सा या ठिकाणी सांगतोय. कारण ज्या 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष जिंकली, त्या 3 राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळाली 41% मतं. आणि ज्या 3 राज्यामध्ये काँग्रेस हरली, त्या काँग्रेसला मिळाली 39.5% मतं. फक्त 1.5% फरकानं भाजपा जिंकली आणि काँग्रेस हरली. या हुसेन दलवाई साहेब, या हुसेन दलवाई साहेबांचं स्वागत करा एकदा टाळ्यांच्या गजरात. आणि म्हणून फक्त 1.5% फरकानं भाजपा जिंकली आणि काँग्रेस हरली. आणि म्हणून जे सत्य आहे ते तुमच्या समोर ठेवतोय. जर काँग्रेसने इतर घटक पक्षांना सोबत घेतलं असतं
आणि आघाडी म्हणून जर लढली असती, इंडिया आघाडी म्हणून लढली असते, तर चारीच्या चारी राज्य काँग्रेस जिंकली असती. आणि म्हणून 41% मतं घेऊन भाजपा जिंकली आणि 39.5% मतं घेऊन काँग्रेस हरली. याचा अर्थ 41% मतं घेऊन भाजपा जिंकली, याचा अर्थ 59% मतं ही भाजपच्या विरोधात पडली. परंतु 59% मतांचं विभाजन झालं आणि 59% मतं भाजपच्या विरोधात पडून सुद्धा केवळ 41% घेऊन भारतीय जनता पक्ष ही निवडणूक जिंकली. आणि म्हणून आता इंडिया आघाडीने हा निर्णय घेतलेला आहे, निर्धारण घेतलेला आहे की जी 59% मतं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत, ती 159% मतं एक करण्याचा निर्धार इंडिया आघाडीने घेतलेला आहे. आणि मग ज्या दिवशी इंडिया आघाडी म्हणून 59% मतं ही एक होतील, इंडिया आघाडीची वज्रमूठ होईल, त्या वेळेला विश्वास ठेवा, या देशातून भारतीय जनता पक्ष नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही, नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून ही इंडिया आघाडी आता एकवटलेली आहे या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून खाली उतरवण्याकरता. आणि म्हणून ही लढाई आहे, ही लढाई भारतीय जनता या लढाईमध्ये उतरलेली आहे. माझा रायगडची जनता या निवडणुकीच्या लढाईमध्ये उतरलेली आहे. रायगडचा मतदार या निवडणुकीच्या लढाईमध्ये उतरलेला आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की या निवडणुकीमध्ये 100% मी शब्द दिलेला आहे जयंतभाई पाटलांना, मी शब्द दिलेला आहे माझे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना, आणि मी शब्द दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेबांना मी शब्द दिलेला आहे. तुमच्या वतीनं शब्द दिलाय. देऊ ना शब्द? द्यायचा का शब्द? देणार ना? मी शब्द दिलाय उद्धव साहेबांना, मी शब्द दिलाय पवार साहेबांना, मी शब्द दिलाय जयंत भाईंना. या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते, सुनील तटकरेंना रायगडच्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. करायचं ना? मग हातवर करा सगळ्यांनी, सगळ्यांनी हातवर करा. मीडियाला सांगतोय जरा हे दाखवा, मीडियाला दाखवतोय हे दाखवा. या रायगडच्या राजकारणातून 7 मेला रायगडची जनता सुनील तटकरेंना रायगड मधून कायमची हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आमंत्रित करतो हुसेन दलवाई यांना. हुसेन दलवाईने येऊन मार्गदर्शन करावं. हुसेन दलवाई यांनी मार्गदर्शन करावं. तेवढ्या करताच मी थांबलोय. ते येईपर्यंत मी वाट बघत होतो. नसीम खान आले असते तर तेव्हाही थांबलो असतो. नाही, येऊ दे. हुसेन दलवाई राज्यसभेचे सदस्य खासदार हुसेन दलवाई यांना मी विनंती करतोय की त्यांनी यापुढे मार्गदर्शन करावं. हुसेन दलवाई. लोक मागे उभी आहेत जी मंडपाच्या मांडवाच्या बाहेर, त्यांनी जर आतमध्ये येऊन बसावं. सर्वांनी आता बसून घ्यायचं आहे. 2 मिनिटांमध्ये उद्धवजींचं आगमन होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या भगिनी इथे उपस्थित आहेत, याचा अर्थ गीतेजी तुम्ही 100% निवडून येणार आहात, पण समोरच्या माणसाचं डिपॉझिट जप्त करून निवडून येणार आहात. बरोबर आहे ना? डिपॉझिट जप्त झालं पाहिजे ना. मी पहिल्यांदा एक घोषणा देईन, त्याला प्रतिसाद द्यायचा. आपली निशाणी, जरा जोरात, हे लोक बोलतच नाही. आपली निशानी, आपली निशानी. बोल मेरी बहना, बोल मेरी बहना, बोल मेरे भाई. अरे जोर से बोल. अरे डरता क्यों है? अरे हाथ उठा के, अरे मुट्ठी दबा के, अरे पीछे वाले, अरे दाएं वाले, अरे बाएं वाले, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल. मशाल मशाल मशाल. आणि ही मशाल कशासाठी आले? मशाल अशासाठी आले
की गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रामध्ये काळोख झालाय, काळोख. उद्धवजींना महाराष्ट्रामध्ये प्रकाश आणायचा, प्रकाश. त्यासाठी ही मशाल आहे. आणि अनंतराव, तुम्ही 100% निवडून येणार आहात, माझ्या मनामध्ये काही शंका नाही याबद्दल. एक गोष्ट लक्षात घ्या, जर आमचं सरकार 100% येणार आणि 100% आल्यानंतर अनंतराव मिनिस्टर बनणार ना. अरे मग टाळ्या वाजवा. उद्धव साहेबांचं आगमन एकदा तुम्ही मिनिस्टर बनलात की या कोकणसाठी वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आणा. आम्ही रेल्वेसाठी कोकणच्या अनेक वेळेला जेलमध्ये गेलो, परंतु दुर्दैवानं कोकणातल्या माणसाला आज बसता येत नाही. त्या कोकणी रेल्वे ही चांगली झाली पाहिजे. आमचा रोड अजूनही पुरा होत नाही. का होत नाही तुम्हाला माहिती आहे? का होत नाही? कारण आपल्या विरोधातले उमेदवार जे होते ते उमेदवार उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धवजी ठाकरे, उद्धव साहेब आगे बढ़ो. उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब यांचा एंट्री दमदार, माणूस भरदार, बाळासाहेबांचा खरा सरदार. एंट्री दमदार, माणूस भरदार, बाळासाहेबांचा खरा सरदार. इंडिया आघाडीचा विजय असो, इंडिया आघाडीचा विजय असो, इंडिया आघाडीचा विजय असो. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धवजी आलेले आहेत कोण आणि आले? ही कोण सभा आले? आपल्याला 5 वाजता इंडिया संपवायची आघाडीचा आहे. मी फार बोलणार नाही, पण मी तुम्हाला महिलांना एक सांगणार आहे. राहुल गांधींनी एक निर्णय घेतलेला आहे. काय माहितीये का? दर वर्षाला गरीब कुटुंबातल्या एका महिलेला 1 लाख रुपये द्यायचे. चालेल ना? याचा अर्थ दर महिन्याला तुम्हाला 8,500 मिळतील. माणूस भरदार, तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील. शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. एंट्री दमदार, माननीय उद्धवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. तो ब्राह्मण प्रजापालक क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. इंडिया आघाडीचा, इंडिया आघाडीचा उद्धव साहेब आगे बढ़ो. इंडिया आघाडीचा आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? आज मोठ्या प्रमाणात बेकारी आहे. दर वर्षाला 2 कोटी लोकांना आम्ही नोकऱ्या देणार असं म्हटलं होतं. कुणाला मिळाली इथे नोकरी? या मंडपात कुणाला नोकरी मिळाली नाही. लक्षात घ्या. पण राहुलजी आज सांगतायत की जो ग्रॅज्युएट आहे, जो या देशामध्ये डिप्लोमा होल्डर आहे, त्याला किमान अप्रेंटिस म्हणून नोकऱ्या मिळणार म्हणजे मिळणार. हे लक्षात घ्या. हा बदल आहे, क्रांतिकारक बदल आहे. या देशामध्ये काही लोकांच्या हातामध्ये सगळं धन आहे. किती धन आहे माहिती आहे? या देशातल्या 1% लोकांच्याकडे 40% धन आहे. 40%. त्यातले थोडेसे काढले पाहिजे की नाही? काढले पाहिजे ना? काढले पाहिजे आणि गरिबांच्या उन्नतीसाठी ते वापरले पाहिजे. बरोबर आहे की नाही? हे सगळे मुद्दे हे निवडणुकीचे मुद्दे आहेत. उद्धवजी, तुम्हाला, अनंतरावजी, तुम्हाला एक सांगू इच्छितो मी. ही निवडणूक झाली की इंडिया ब्लॉक कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तेवर येणार आहे. येणार ना? जरा जोरात बोला. सत्तेवर येणार आहे. तुम्ही मंत्री बनाल,
पण मी तुम्हाला एक विनंती करतो, उद्या जर आपलं सरकार आल्यावर या देशातून 2 मोदी पळून गेलेले आहेत, 3रे मोदी सुद्धा पळून जातील, लक्षात घ्या. त्यांना जाऊ द्यायचं का? आमच्या लोकांना जेलमध्ये ठेवलंय, हे कुठे राहतील? जेलमध्ये राहतील. आणि काही झालं तर एक शेवटचा मुद्दा सांगतो, त्यांना मुद्दे काही राहिलेले नाहीत. स्वतःच्या जाहीरनाम्यावर बोलत नाहीत, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर, विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्यावर बोलतात. स्वतःच्या जाहीरनाम्यावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही. त्यांना माहिती आहे की हे खोटं आहे आणि लोकांच्या लक्षात आलंय, म्हणून ते काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलतात. आणि आणखी लोक तर काय बोलतात? हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. या देशातला मुसलमान हा नेहमीच या मातीशी इमार राखलेला आहे त्याने. आणि उद्धवजी, आपण जी हिंदुत्वाची व्याख्या करताय ती आम्हाला पूर्ण मान्य आहे. आम्ही असं जर म्हणालो तर आम्ही सुद्धा त्या अर्थाने हिंदुत्ववादीच आहोत. भले आमचा धर्म हा असेल, मुसलमान असेल, पण आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. आम्ही त्यांच्या विरोधातले लोक नाही. त्यांच्या विरोधात कोण होते ते बघा. एवढंच माझं म्हणणं आहे. मी जास्त बोलणार नाही, कारण 5 वाजता मीटिंग संपवायची आहे. मी उद्धवजींना जास्त वेळ द्यावा म्हणून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आपले उमेदवार आणि ज्यांनी आणि दोघांनी आम्ही मिळून या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आम्ही भरपूर असा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. उद्धवजींना मी शब्द दिलाय तुमच्या वतीनं, या राज्यातली सर्वाधिक मतांनी येणारी लोकसभेची सीट ही आमच्या रायगडची असेल. या ठिकाणी ज्या पद्धतीचं प्रचार आणि या जिल्ह्यातल्या मुस्लिम समाजाने जो पाठिंबा उमेदवारांनी आम्हाला दिला, ही निवडणूक मुस्लिम समाजानेच हातात घेतल्यासारखी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे. त्यांचं मनपूर्वक मी त्यांना धन्यवाद देईन. एक वेगळं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि म्हणून ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक संविधानाचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी आपण लढतो आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून या अलिबाग नगरीमध्ये मी उद्धवजींचं आणि सर्व माझ्या साथीदारांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि शब्द देतो की आम्ही येऊन प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक पोलिंग मध्ये आमचा लीड असेल ही जिद्द आपण मागितली आहे. आणि आम्हाला पहिल्यांदा बदला घ्यायचा आहे, आपल्याला बदला घ्यायचा आहे आणि या बदला आपल्याला 4 तारखेला कळेल. मला वाटतं की उद्धवजी आलेत, त्यांना लगेच आणि 5 वाजता प्रचार बंद होणार आहे म्हणून आम्ही लोक कोण बोलणार नाही. माझे मित्र नसीम खान यांना बोलायची मी विनंती करतो. त्यानंतर उद्धवजी ठाकरे बोलतील आणि या ठिकाणी जो पाठिंबा, ही जिल्ह्यातली शेवटची सभा आहे. मी 40 सभांमधून या जिल्ह्यामध्ये गीतेना मतं का द्यायला पाहिजेत आणि तटकरेला कायमचं या जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आपण जी प्रतिज्ञा केलेली आहे ती आपल्याला अंमलात आणायची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला उद्या 2 दिवसाची फक्त मुदत आहे. यांच्या
रॅलीला 200 लोक जमत नाहीत अशी परिस्थिती रायगडमध्ये झालेली आहे आणि श्रीवर्धनमध्ये आणि काल म्हसळ्यामध्ये 3000 मुस्लिम कार्यकर्ते आणि महिला रस्त्यावर आल्या होत्या आणि त्यांनी जितेंचं आणि यांचं स्वागत केलेलं आहे. आणि म्हणून ज्या जिद्दीने तुम्ही आज काम करताय आणि 2 दिवस तुम्हाला हे काम अजून करायचं आहे. उद्धवजी पण आज सगळ्या दिल्लीवर राज्य आलं उद्धवजी, तर तुम्ही पहिल्यांदा माझ्या बोटीतून अलिबागला यायचं आहे. आणि एक या ठिकाणी प्रचार केला जातो, मोदींनी काल साथ घातली, उद्धवजी तुम्ही आलात तर आमचे दरवाजे खुले आहेत. दरवाजा बंद केला की उद्धवजी कधी तो उघडत नाही आणि उघडला त्याला लात मारून बाजूला करतात. ही उद्धवजींची परंपरा आहे आणि त्यामुळे मी जास्त बोलत नाही. परंतु तुम्ही ज्या संख्येने उन्हामध्ये या कडक उन्हामध्ये तुम्ही जे आलात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आजच्या या विशाल सभामध्ये उपस्थित या राज्याचे आपल्या राज्याचे टायगर, ज्यांना आपण टायगर म्हणतो, आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, ज्यांनी रायगड जिल्ह्यासाठी आणि कोकणासाठी नेहमी लढा दिलेली आहे या राज्यामध्ये, असे आमचे मित्र सहकारी शेकापचे नेते श्री जयंत पाटील साहेब, आणि ज्यांनी अनेकदा या देशाच्या या लोकसभाच्या नेतृत्व देशाच्या लोकसभामध्ये केलेला असे अनंत गीते साहेब, मुंबईचे आमदार संजय पोतनीस साहेब, माजी मंत्री खासदार हुसेन दलवाई साहेब, राजाबाई ठाकूर, परवीन ठाकूर, सुनील भले, भास्कर चौहान, इखलाक खलोती, इम्तियाज भाई ठाकूर साहेब, काका ठाकूर, श्रद्धा ठाकूर, लईक कप्तान, मार्तंड नाखवा, अलाद पाटील, अब्दुल रहमान, सर्व सुभाष महाडिक, श्री राणे आणि मंचावर उपस्थित मिलिंद नार्वेकरजी आणि सर्व इथे जमलेले काँग्रेस, असली राष्ट्रवादी आणि असली खरी शिवसेनाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, समोर जमलेले बंधू आणि भगिनींनो आणि समाजवादीचे सुद्धा सर्व सहकारी मित्रांनो, हा लोकसभाच्या निवडणुका हा काही मामूली निवडणुका नाही आहे. लोकसभाची छत्रपती शिवरायांचा विचार, डॉक्टर बाबासाहेबांचा संविधान वाचवण्याची लढा लढण्याचा हा निवडणूक आहे मित्रांनो. आज या देशामध्ये काय चाललं आहे, कशा प्रकारचे खोटे बोलायचं, रेटून बोलायचं, या देशामध्ये केंद्रातील असलेली भारतीय जनता पक्षाची सरकार गेल्या 10 वर्षामध्ये लोकांना मूर्ख बनवण्याचं काम केलेलं आहे. महंगाई संपवणार होते, रोजगार देणार होते, 15 लाख देणार होते, शेतकरी आणि शेतकरी मजुरांचा मालाचा भाव दुप्पट करणार होते, आरक्षण देणार होते, काय काय आश्वासना आणि वादे गेल्या 2014 असो 2019 असो आणि आता सुद्धा, आता तर गॅरंटीवर आलेले आहेत. काय खोटी गॅरंटी देत आहेत मोदीजी, लाज वाटत नाही का? या देशाची जनता गेल्या 10 वर्षामध्ये
तुमचा आचार विचार आश्वासन तुमच्या कार करण्याची पद्धत या देशाच्या 140 कोटी जनतांनी जवळून बघितलेला आहे. आज बेरोजगारी वाढत आहे. उद्धव साहेबांनी अनेक वेळा हा मुद्दा घेतला. मुंबईची सर्व कंपन्या गुजरातमध्ये घेऊन चालले आहे. कोकणाचे लोक मुंबईमध्ये राहत आहेत. रायगडचे अनेक लोक मुंबईमध्ये राहत आहेत. कशासाठी येत आहेत मुंबईला? रोजगारासाठी. आमचे तरुण वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या घेऊन शिक्षा घेऊन मुंबईमध्ये येत आहेत. मुंबई मायानगरी आहे, उद्योग नगरी आहे. व्यवसाय मिळेल, रोजगार मिळेल. पण हे भारतीय जनता पक्षाची केंद्र सरकार सगळे उद्योग गुजरातला घेऊन चालले आहे. डायमंड मार्केट सुरतला घेऊन चालले आहे. काय काय चाललंय या राज्यामध्ये आणि या शहरात, आपल्या मुंबईमध्ये आणि या कोकणामध्ये? बघा, जरा विचार केला पाहिजे. आता ही नीट विचार करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आणि कोकण आणि हा रायगड छत्रपती शिवरायांचा विचाराचा राज्य आणि हा कोकण विशेष रायगड छत्रपती शिवरायांनी त्यांचे जे 12वे धर्मगुरू होते केलसी मध्ये कादरी साहेब, बाबा याकूब शाह कादरी दापोलीमध्ये, त्यांना बाबा याकूब शाह कादरीला आपला धर्मगुरू मानलं होतं. 550 एकर जागा तांबापत्रद्वारा याकूब शाह कादरी साहेबांच्या अनुयायीसाठी दिलं होतं. हा विचार छत्रपती शिवरायांचा होता. बाबासाहेबांनी संविधान दिलं या देशाला, सर्व जाती जमाती समाजाला. अंतुले साहेब आपले होते या कोकणाचे रायगडचे सुपूत. त्यांनी कुलाबा जिल्ह्याचं नाव बदलून रायगड जिल्हा केला त्यांनी. आणि या रायगडमध्ये अनेक उद्योग कंपन्या आणले की कोकणाचे लोक, रायगडचे लोक, त्यांना बाहेर जाण्याची गरज वाटणार नाही आणि इथेच त्यांना रोजगारची संधी मिळेल. आज काय चाललंय? ज्या अंतुले साहेबांनी या ज्या समोर नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार आहे त्यांच्या पाठीशी अंतुले साहेबांना शी गद्दारी करण्याचं काम कोणी केलेलं आहे? कोणी केलेलं आहे? हे जे आज नकली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांनी केलेला आहे. त्यांना धडा शिकवण्याची वेळ तुम्हाला आलेली आहे. म्हणून आनंद गीते साहेबांना देशाच्या लोकसभामध्ये आपण सर्वांना पाठवायचं. मित्रांनो, आज या देशाची परिस्थिती आपण सर्वांना पाहायचं आहे. इंडिया गठबंधन या देशामध्ये अस्तित्व आला. उद्धव साहेब ठाकरे, शरद पवार साहेब, राहुल गांधीजी, खरगे साहेब, अनेक दुसरे राज्याचे अनेक नेते सर्व एकजुटीने पुढे आले आणि देश वाचवण्याची लढा सुरू केलेली आहे. आणि या देश वाचवण्याची लढामध्ये आपण सर्वांना सहभागी होण्याचं काम आपण सर्वांना करायचं आहे. उद्धव साहेब, मी आता नेहमी म्हणतोय की एक लढाई ह्या देशाच्या हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्वांनी 47च्या पूर्वी अंग्रेजाला या देशातून भागवण्यासाठी, हटवण्यासाठी लढा दिली होती. दुसरी लढा हा देश वाचवण्यासाठी आपल्याला लढायचा आहे. म्हणून आपण सर्वांना सहभागी व्हायचं आहे. आणि उद्धव साहेबांनी जे ठाम विचार या राज्यामध्ये मांडलेला आहे, या देश वाचवण्याच्या लढ्यामध्ये जे ते सहभागी झालेले आहेत. म्हणून मी आपण सर्वांना सांगतो, हातामध्ये घ्या मशाल,
हातामध्ये घ्या मशाल. अरे या सर्वांची तुतारी बजावण्याचं काम 7 तारीखला आपण करा आणि आनंद गीते साहेबांना भरघोस मताने दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये पाठवा आणि इंडिया गठबंधनची सरकार या देशामध्ये आपण सर्व आणा. अशी प्रकारची आपण सर्वांना विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. शेवटी एवढंच म्हणणार, उद्धव साहेबांच्या मन सुद्धा हाच आहे, राहुल गांधीजींच्या मन हा आहे, शरद पवार साहेबांचा मन हा आहे आणि जयंत पाटिलांचा सुद्धा मन हाच आहे कि सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए और भारतीय जनता पार्टी की सरकार बदलनी चाहिए और इंडिया की सरकार आनी चाहिए. ये मैं आप सबसे निवेदन करता हूं. बहुत बहुत धन्यवाद. परत आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण सर्व जोरदाराने उद्धव ठाकरे साहेबांना आश्वस्त करून पाठवा की उद्धवजी 7 तारीखला रायगड लोकसभाच्या सर्व मतदाता आनंद गीतेला भरघोस मताने निवडून देतील. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे होते नसीम खान. यानंतर सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचं स्वागत आपण करणार आहोत. मी सन्माननीय आस्वाद पाटील, प्रवीण ठाकूर, सुरेंद्र म्हात्रे यांना विनंती करतो की उद्धवजींबरोबरच सर्व उपस्थित मान्यवरांचं एकत्रित स्वागत करायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि या स्वागतानंतर एक आणखीन छोटस स्वागत आपण उद्धवजींचं करणार आहोत की जे वंजारी समाजाच्या वतीने पोहरादेवी संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरासाठी ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्यांदा 125 कोटीचा निधी उद्धवजींनी दिला होता आणि त्याचं एक आठवण म्हणून या समाजाच्या वतीने, बंजारा समाजाच्या वतीने त्यांचं एक स्वागत केलं जाणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं उद्धवजींचा सत्कार करावा. त्याचबरोबर या समाजाबरोबर सततच आपण राहिलेलो आहोत. आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून बंजारा समाजासाठी अलिबागमध्ये नेहमीच काम केलं जातं. आज त्यांची राहती घरं आहेत ती सुद्धा आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नातनं इथे टिकलेली आहेत. त्यामुळे त्यांचंही सत्कार आणि स्वागत या समाजाच्या वतीने केलं जात आहे. बंजारा समाजा होतोय, पटापट जा, लवकर जा. संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरासाठी उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा 125 कोटीचा निधी दिला होता आणि त्याचं उतराई होऊ शकत नाहीत, परंतु आभार व्यक्त करण्याकरता त्यांच्यातर्फे हे स्वागत केलं जात आहे. आणि यानंतर आपण ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय तो क्षण आता येणार आहे. आपल्याला सन्माननीय उद्धवजी ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. परत एकदा आपण सर्वांनी इंडिया आघाडीचा, इंडिया आघाडीचा. महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख अर्थात सगळ्यांचे रायगडचे भावी खासदार माननीय अनंत गीते साहेब यांच्या 32 रायगड लोकसभा याच्यासाठी आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहताय, इतकी सगळी गर्दी बघितल्यानंतर एकच बोलावंसं वाटतं, अरे क्या पड़े हो चक्कर में, कोई नहीं हमारे टक्कर में. फितुरे झाले लाख जरी झुंज आम्ही देणार आणि गद्दारांना काढून रायगड वरती इंडिया आघाडीचा झेंडा फडकवणार. आदरणीय उद्धव साहेब यांना विनंती करतो आपण सभेला संबोधित करायचं. धन्यवाद. कुणाचा, अरे आवाज कुणाचा, इंडिया आघाडीचा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपली जी घोषणा आहे कोण आला रे कोण आला, हे 4 जूनला
दिल्लीकरांना कळलं पाहिजे की शिवसेनेचा वाघ आला, महाविकास आघाडीचा वाघ आला. कारण नाहीतर या घोषणेमध्ये काय अर्थ नाहीये. आणि आता मोदीजी सगळीकडे फिरतायत, माननीय शहासाहेब सगळीकडे फिरतायत, पण तुम्ही सगळे रायगडकर आहात. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला आठवतंय की 2 चक्रीवादळ आपल्या इकडे येऊन धडकली होती. त्या चक्रीवादळांचा आपण सामना केला. त्या चक्रीवादळाचा सामना करणारे रायगडकर हे फडफडणाऱ्या पंख्याचा सामना नाही करू शकत. ती दोन चक्रीवादळ होती, ही 2 वक्री वादळ आहेत. ही महाराष्ट्रावरती आदळणारी 2 वक्री वादळ आहेत. आणि चक्रीवादळाचा सामना करणारा रायगडकर या वक्री वादळांचा सुद्धा सामना केल्याशिवाय राहणार नाही, हा माझ्यात आत्मविश्वास आहे. एकूणच निवडणुका आता टप्प्याटप्प्याने घ्यायला लागलेले आहेत. पण ते टप्पे करत असताना आपल्याला मात्र ते फुलटॉस देत आहेत. IPL सुरू आहे आणि IPL मध्ये मॅच बघताना हल्ली तर मी कधी कधी मॅच बघतच नाही, कारण कळतच नाही. अरे हा खेळाडू आपल्या मुंबईचा होता ना, नाही तो दिल्लीकडनं खेळतो. अरे हा दिल्लीचा होता ना, तो हैदराबादकडनं खेळतो. हैदराबादचा बंगलोरकडनं, बंगलोरचा राजस्थान मधून, कोण कलकत्त्यामधून. मग हे बोली लावून सगळे खेळाडू, तो खेळ आहे. पण ह्या बोल्या आता राजकारणात लागायला लागलेल्या आहेत. की कालपर्यंत जो आपल्या पक्षात होता तो तिकडे गेला, त्यांच्या पक्षात होतो तो तिकडे गेला. आणि भाजपची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे. मी जवळपास प्रत्येक सभेत सांगतो आणि इकडे तर बोललंच पाहिजे, कारण इकडे तसं आहेच. विशेषतः रायगड म्हणजे आपण कोणाचा रायगड म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता छत्रपतींनी सुद्धा काहीतरी विचार केला असेल ना की याच जिल्ह्यामध्ये आपली राजधानी का करावी, कारण त्याने इथल्या मातीचा आणि इथल्या माणसांचा गुण काहीतरी ओळखला असेल. एकूण महाराष्ट्र आणि रायगड आपण जे म्हणतो शिवरामी वंदिले, आणि भाजप काय म्हणतोय? चोरामी वंदिले. तू चोरी कर, मी तुला वंदन करतो. म्हणजे आपण जे काय आरत्या करतो ना, घालील लोटांगण वंदिने चरण, तसं यांच्या चोरांचं चरण वंदन करतात. का फाळी आली हो एवढी? जर 10 वर्षामध्ये काही कामं केली असती तरी फोडाफोडी किंवा हा सगळा अपप्रचार चाललाय तो करण्याची वेळ नसती आली. पण आज जसं मोदीजी आणि शहा आपल्या महाराष्ट्रामध्ये खेट्या घालतायत, आता हीच वेळ आहे. यांना 2 वेळेला महाराष्ट्राने भरभरून दिलं, कारण आपण शिवसेना म्हणून अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती. तेव्हा मोदीजी मला नाही आठवत की इतक्या सभा त्यांनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या होत्या. पण आता प्रत्येक गल्ली बोळात फिरतायत. 10 वर्ष महाराष्ट्राने भरभरून तुम्हाला सगळं दिलं. 40 खासदार दिले, 40 पेक्षा 41 42 खासदार दिले. एवढं करून तुम्ही महाराष्ट्राचा घात केलात आणि आता अफवा पसरवत आहेत. मध्येच माझ्याबद्दल त्यांना काय प्रेम आलं देव जाणे. उद्धव ठाकरेंना काही संकट आलं, अरे आणून बघा माझं हे सुरक्षा कवच माझ्या सोबत आहे. मोदीजी तुमच्या सुरक्षेची मला गरज नाही. मला माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाचं आणि आई जगदंबेचं हे सुरक्षा कवच माझ्या अवतीभोवती संपूर्ण जगभर आहे, महाराष्ट्रभर आहे. आणि तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात. तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात. काय म्हणे मी कालच्या सभेत, काल काय झालं, कालची जी धाराशिवची सभा तुम्ही पाहिली असाल, जणू काय आई तुळजाभवानी माझ्या समोर अवतरली होती. लोक एवढी पिसाळलेली, एवढी चिडून उठलेली आहेत की ती वाट बघतायत 7 तारीख कधी येते, 13 तारीख कधी येते, 20 तारीख कधी येते आणि 4 जून कधी येतोय. वाट बघतायत लोक, वाट बघतायत. येते तारीख येते कधी आणि ठोकतोय कधी. आणि त्या सभेत मी बोललो, मोदीजी जे म्हणाले की त्यांनीच मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता, मग ते माझी चौकशी करत होते. ठीक आहे, या खऱ्या खोट्यामध्ये मी काय जात नाही, कारण आता नसीम भाई तुम्ही जे सांगितलं
त्याच्यामुळे जगात आणि देशात खोटं कोण बोलतंय हे लोकांना कळलंय. फक्त माझ्याशी खोटं बोलले तसं नाहीये. तुम्हाला जी जी वचनं दिली होती, मग 15 लाखाचं असेल, 2 कोटी रोजगाराचं असेल, घराचं वचन दिलं असेल, आणखीन काय दिलं असेल, हे सगळं खोटं बोलण्याचं काम मोदी, शहा आणि भाजपाने केलेलं आहे. मोदींची गॅरंटी मला नकोय, माझी गॅरंटी माझ्या समोर आहे. पण त्यांनी जे काय सांगितलं की ते माझी चौकशी करत होते. थांबा ना जरा, मला थोडं बोलू द्या ना. आगे तर बढायचंच आहे, पण जरा बोललं पाहिजे ना. जरा थांबा, तर जरा थांबा. मला काय बोलायचं ते मला पहिलं बोलू द्या. थांबा, मग तुमचं तुम्ही नंतर मग तुम्ही सभा घ्या, बसा खाली. तर त्यांनी माझी चौकशी करत होते. मग मोदी साहेब, तुम्ही माझी आस्थेने चौकशी करत होतात, तर तुमचे इथले जे काही आताचे पाव उपमुख्यमंत्री आहेत, त्या तुमच्या चेलाचा पाट्याने माहित नव्हतं तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे. मी हॉस्पिटलमध्ये असताना रात्री अपरात्री माझ्या गद्दारांशी बोलणी कोण करत होतं हुडी घालून? मग हे तुम्हाला माहित नव्हतं? माझं सरकार गद्दारी करून खाली खेचतायत. गद्दाराला तुम्ही असली शिवसेना म्हणून मिरवताय, हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम. एक तर तुम्हाला हिंदू हृदय सम्राट हा शब्द उच्चारायला जड जातोय. बाळासाहेबांचं माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे, बाळासाहेबांचं माझं खूप मोठं कर्ज आहे. ते कर्ज आता महाराष्ट्राची जनता व्याजात सकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही. मग एक संभ्रम पसरून जात आहे की उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी दरवाजा उघडला, उद्धव ठाकरेसाठी खिडक्या उघडल्या, आणखीन काय काय उघडतील. पण महाराष्ट्र जो लुटतोय त्याच्यासोबत हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र जाऊ शकेल काय? महाराष्ट्र तुम्ही ओरबाडता आहात, जातीपातीमध्ये धर्मामध्ये विष कालवत आहात. अरे आम्ही काय हिंदुत्व सोडलेलं नाहीये, तरी देखील इथे सुद्धा अनेक मुस्लिम बांधव आलेले आहेत, माता भगिनी आलेले आहेत. आता येताना माझं त्यांनी स्वागत केलं. नसीम खान माझ्या बाजूला बसलेत, दलवाई साहेब बसलेले आहेत. यांना काय माहित नाही मी कोण आहे. पण तुम्ही जो काय एक संपूर्ण नंगा नाच करता आहात हिंदुत्वाच्या नावाखाली. आम्ही घरातली चूल पेटवणारी माणसं आहोत, तुम्ही घर पेटवणारी माणसं आहात. आणि आजपर्यंत त्यांनी तुम्हाला काय काय दिलं तुम्हाला तुम्ही सांगा. जर एक गोष्ट तुम्हाला त्रासाशिवाय दिली असेल, फक्त त्रास दिला, पण तुम्हाला आनंद होईल असं काही दिलं असेल, तर मी मोदींचा जाहीर प्रचार करीन. पण लोकांनी मला सांगायचं की होय मोदींवरती आम्ही खुश आहोत. मग हे पाप तुम्ही का करतात? मोदीजी तुम्ही पाप का करतात? काल परवाकडे सुद्धा तिकडे मी सिंधुदुर्गात होतो. सकाळी अमित शहा रत्नागिरीत येऊन गेले, चिपळूण का रत्नागिरी कुठेतरी असतील, आणि मला आव्हान देऊन दिले, हिंमत असेल तर ह्याच्यावर बोला, हिंमत असेल तर त्याच्यावर बोला. अहो मी सगळ्या विषयावरती जनतेसमोर तुमच्याशी वादविवाद चर्चा करायला तयार आहे. जो विषय म्हणाल त्या विषयावरती मी बोलायला तयार आहे. आता फक्त निवडणुकीमध्ये तुमच्यात हिंमत नाहीये. पण तुम्हाला जरा जरी लाज असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. महागाईवरती बोला. गाईवरती बोलता ना, गाईवरती बोलण्यापेक्षा महागाईवरती बोला. कारण मोदीजीच म्हणाले होते सपना देखना है तो बडा देखना है. तुम्ही गाय बोलता, आम्ही महागाई बोलतोय. महागाईवरती बोला हिंमत असेल तर. बेकारीवरती बोला. उद्योग धंदे इकडनं जे काय तुम्ही ओरबाडून तिकडे नेले त्याच्यावरती तुम्ही बोला. आणि तुम्हाला जो काही 400 पारचा तुम्ही नारा लावला होता तो आता खाली आलाय. कारण तुमचं जे स्वप्न होतं संविधान बदलण्याचं स्वप्न, हे तुमचीच माणसं बोलायला लागले. ते कर्नाटकातले हेगडे बोलले की घटना बदलण्यासाठी, संविधान बदलण्यासाठी आम्हाला 400 पार करायचंय. मग जेव्हा मोदीजींनी 400 पारचा नारा दिला, लोकांनी काय नारा दिला? अबकी बार भाजपा तडीपार, भाजपा तडीपार. मग तो नारा खाली आला. मग त्याच्यानंतर काय केलं? कोणाला किती जास्त मुलं होतात त्यांना संपत्ती देतील. अहो किती मुलं कोणाला होतील तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला राजकारणामध्ये पोर होत नाही तेव्हा आमचा काय गुन्हा आहे?
आमची पोरं तुम्ही पळवताय, आमची पोरं पण पळवत आहेत, माझे वडील पळवत आहे. मग तुमचं कर्तृत्व काय आहे? वडिलांना पण पळवावं लागतं, पोरांना पण पळवावं लागतंय. मग मध्ये तुम्ही करताय काय? मग तुमचं जे काय तिकडे म्हाळगी प्रबोधिनी वगैरे काहीतरी आहे, त्याच्यामध्ये तुमचं ते चिंतन कुंठन वगैरे काय चालायचं, तिथली माणसं गेली कुठे? तो जो काय भाजपा होता, मला आज सुद्धा आठवत आहे. आणि त्या भाजपाबद्दल, त्या भाजपाच्या त्या पिढीबद्दल, संघाच्या सुद्धा त्या पिढीबद्दल आज देखील माझ्या मनात आदर आहे. पण ते सुद्धा जे मला भेटतात किंवा फोनवरती बोलतात की उद्धवजी आम्हाला सुद्धा पसंत नाही हो, तुम्ही करताय बरोबर करताय. म्हणजे ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो त्यांचाच प्रचार करावा लागतोय, त्यांच्यासाठी आम्हाला सतरंजा उचलाव्या लागतायत. हे असं कधी आमच्या आयुष्यात येईल आम्हाला वाटलं नव्हतं. आणि मला तोही दिवस आठवतोय, भारतीय जनता पक्ष आपल्या शिवसेनेसोबत होता तेव्हा पहिल्या प्रथम अटल बिहारी वाजपेयी यांचं 13 दिवसासाठी सरकार आलं होतं. आणि मी स्वतः साक्ष आहे, मी बाळासाहेबांसोबत असताना अचानक अटलजींचा फोन आला. आणि मला असं वाटतं पलीकडे अटलजींनी त्यांना सांगितलं असावं की बालासाहेब अभी थोड़ा संभाल लेना, मैं आपको सिर्फ एक ही मिनिस्ट्री दे सकता हूं. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की अटलजी मला एक सुद्धा मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल, पण पहिलं तुम्ही तिकडे पंतप्रधान पदावरती बसा. त्याच्यानंतर 2014 साली, तेव्हा बाळासाहेब नव्हते, हिंदू हृदय सम्राट नव्हते, मला राजनाथजींचा फोन आला, उद्धव जी कल हमारे भाजपा की पार्लियामेंट्री कमेटी बोर्ड की मीटिंग होने जा रही है और शायद हम मोदी जी का नाम आगे करने जा रहे हैं, आपकी क्या सलाह है? मी अडून बसलो असतो, काय केलं असतं? मी सांगितलं हरकत नाही, मोदी तर मोदी, बसा तिकडे. मोदीजींचा फोन आला होता. तेव्हाही मी बाळासाहेबांचा मुलगा म्हणून तुम्हाला माहिती होतं ना, म्हणून तर तुम्ही माझ्याशी बोलत होता. अमित शहा सुद्धा जे घरी आले होते शिवसेना प्रमुखांच्या तसबिरीसमोर नाक रगडायला, तेव्हा सुद्धा आम्ही तोच होतो. आणि आता जर का तुम्हाला वाटत असेल की मी बाळासाहेबांचे विचार सोडले, मग 2014 साली मोदीजी, एकनाथ खडसेंनी मला फोन करून सांगितलं होतं की उद्धवजी आता आमच्या वरनं आदेश आलेला आहे, आता आपली युती टिकत नाही, आम्ही युती तोडतो आहोत. मग मोदी साहेब हे तुम्हाला माहिती नव्हतं? जसे तुम्ही आता माझी आस्थेने चौकशी करत होतात, मग तेव्हा तुम्ही मला फोन करून का नाही बोललात? अरे क्या गडबड आहे, काय चाललंय? तेव्हा तुमच्या आदेशाशिवाय आमच्या बरोबरची युती तोडली आणि तरी देखील तुम्ही प्रचाराला आलात, मग तेव्हा तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम कुठे गेलं होतं? संपूर्ण देश तुम्ही नाचून टाकलेला आहात. संविधान तुम्हाला का बदलायचंय? तर महाराष्ट्राबद्दलचा तो जो काय आकस आहे, जो तुमचा पदोपदी दिसतोय, महाराष्ट्रामधले उद्योगधंदे तुम्ही घेऊन तर गेलातच आहात, पण महाराष्ट्राच्या एका सुपुत्राने, दलित कुटुंबात, गरीब कुटुंबात जन्मलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं. हे दलित माणसाने लिहिलेलं संविधान हा माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान, हे मी कसं स्वीकारू शकतो? नाही, पहिलं हे संविधान बदललं पाहिजे. याला जो काय मी म्हणतो ना, हे बुरसटलेले गोमूत्रधारी, ते हे विचार आहेत, बुरसटलेले गोमूत्रधारी तुमचे विचार आहेत. आणि म्हणून तुम्हाला ती घटना बदलायची, म्हणून तुम्हाला ते संविधान बदलायचं. ज्या बाबासाहेबांनी याच रायगडमध्ये महाडचे ते 14 तळ पाणी पिऊ नव्हतं तुम्ही माणसानं, हीच तुमची जी काय, हे आमची घराणेशाही, ही घराणेशाही आमची ही आहे. आणि तुमची घराणेशाही ही बुरसटलेल्या गोमूत्रधाऱ्यांची घराणेशाही आहे, जी माणसाला माणूस मानत नव्हती. मग उद्या पुन्हा यांना 400 पार जर झाले, होऊच शकत नाही, तर तीच जर का त्यांची बुरसटलेली गोमूत्रधारी वृत्ती आपल्या देशावरती राज्य करायला लागली, कारण आता यांचा आत्मविश्वास वाढत चाललाय. पहिल्यांदा जसं क्रीजला टेकले, 272 झाल्या, आता 300 पार, आता 400 पार, मग 500 पार. किती तुमची भूकच शमत नाहीये. मी आणि फक्त मीच. तरी त्या प्रियांका गांधींनी चांगलं उत्तर दिलं, कारण राहुल गांधींची पहिली चेष्टा करायची. आता म्हणतात राहुल गांधी म्हणजे शहजादे आहेत. अहो, शहजादे वेगळे, पण तुमचे शहाजादे जे बीसीसीआयच्या बोडक्यावरती बसले त्याचं काय? जय शहा, तो काही शहाजादा नाहीये, जरा जादाच आहे. पण जे उत्तर प्रियंकाजींनी दिले
की तुम्ही राहुलला शहजादे म्हणताय आणि स्वतः शहनशाह सारखे राहताय. पेपरमध्ये ज्या बातम्या आल्यात मी कटिंग करून ठेवतो. पुण्यामध्ये जी सभा झाली मोदीजींची, संपूर्ण पुण्याला छावणीचं रूप दिलं होतं. छावणी. मी स्वतः सोलापूरला गेलो होतो प्रणिती शिंदेच्या प्रचारासाठी. दुसऱ्या दिवशी येताना 2-3 तास लातूरचा एअरपोर्ट बंद. का बंद? नाही, पंतप्रधान येणार आहेत. पंतप्रधानांसाठी एअर ट्रॅफिक बंद म्हणजे वरती जाम करणार, खाली रस्ते बंद करणार, पोलीस छावण्या करणार आणि आम्हाला तुम्ही डिवचणार. स्वतः शहनशाह सारखे वागताय. स्वतःसाठी ही आपल्या सरकारची यंत्रणा तिचा तुम्ही दुरुपयोग करता आहात. आणि म्हणून मी बोलतो. मधल्या काळामध्ये राहुलजींचा हेलिकॉप्टर त्यांची बॅग चेक करतानाचा फोटो आला होता. तेव्हाच मी म्हंटलो तसा एक तरी फोटो मोदी किंवा शहाजींची बॅग तपासताना, हेलिकॉप्टर तपासतानाचा काय येत नाही. ठीक आहे, तुम्ही समान नागरिक कायदा आणताय ना, तो त्याच्यावरती नंतर बोलू. पण आता आहे तो कायदा, तो सगळ्यांना समानतेने का नाही वागवत? आता कायदा आहे, त्या कायद्यासमोर मी काय, राहुल गांधी काय, मोदी काय, शहा काय, हे सगळे सारखे असले पाहिजे. जर आमच्या बॅगा तपासत असाल तर मोदीजी आणि शहांच्या पण बॅगा तपासल्या गेल्याच पाहिजेत आणि त्याचे सुद्धा फोटो आलेच पाहिजेत. पण आज तुम्ही संपूर्णपणाने पंतप्रधान या पदाची संपूर्ण जी काय त्याला दिली जाणारी सोयी सुविधा आहेत त्या सगळ्या वापरताय तुम्ही. तुमचं विमान आल्यानंतर एअर ट्रॅफिक बंद, तुमची गाडी येते म्हटल्यानंतर रोड ट्रॅफिक बंद, तुमची सभा आहे म्हटल्यानंतर उद्योगधंदे ऑफिसेस बंद. आमचं काय हे रडगाणं नाही. आम्ही सर्वसामान्य माणसांसाठी सर्वसामान्य माणसंच आहोत. आम्ही ट्रॅफिक मध्ये जायला आम्हाला काही परवा नाहीये. आम्ही जातोच. उलट जेवढं जातो तेवढी लोक मला सांगतात, उद्धवजी काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. अरे केवढं मोठं वैभव आहे, केवढं मोठं वैभव आहे. जे मोदीजी याच्यावरती तुम्ही जीएसटी नाही लावू शकत. हे माझे निवडणूक रोखे आहेत, हे माझे निवडणूक रोखे आहेत. आणि हे तुमच्या काळ्या पैसे नाही आहेत, हे माझे भगवे आहेत. तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप सगळ्यांवरती करता. तुमचे जे बसलेत सगळे चेले चपाटे, एक तर संपूर्णपणे महाराष्ट्र यांना बदनाम करून टाकायचंय. महाराष्ट्रातले सगळे नेते हे कसे भ्रष्टाचाराने बरबटलेत, हा उपरा कोणतरी त्यांचा दलाल येऊन इकडे बोलतोय. एक तरी मला मराठी माणूस असा दाखवा जो इतर राज्यात जाऊन तिथल्या लोकांवरती बोलण्याचं धाडस करतोय. का महाराष्ट्र सुसंस्कृत आहे म्हणून? दुसऱ्या राज्यात जाऊन जर का असा कोणी उपद्व्याप केला असता तिथल्या तिथे लोकांनी कान फटवला असता त्याला. आणि खोटे आरोप करणाऱ्यांना कान फटवलेच पाहिजेत, कान फटवायलाच पाहिजेत. खोटे आरोप करता तुम्ही कुटुंब बदनाम करून टाकता, उद्ध्वस्त करून टाकता. एक तर भाजपात ये नाही तर तुरुंगात जा. ह्यालाच तर आम्ही हुकुमशाही म्हणतोय. ही हुकुमशाही एवढी झालेली आहे, आता इकडे आपचा झेंडा घेऊन बसलेले ती लोक. अरविंद केजरीवालला चौकशी नाही, काही नाही, आरोप काही सिद्ध झालेले नाही, तुरुंगात टाकून दिलं. पण प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे आमचे इथले तटकरे आरोप कोणी केले होते? आरोप केले 70,000 कोटीचे, आणखीन काही कोटीचे. पण ह्यांच्याकडे गेल्यानंतर वॉशिंग मशीन मध्ये टाकून त्यांना तुम्ही उमेदवारी देता. लाज नाही वाटत तुम्हाला? बरं, भाजपच्या नेत्यांना लाज वाटत नसेल, भाजपच्या कार्यकर्त्यांना तरी वाटते की नाही? अरे याच्यावरतीच तर आपण आंदोलन केलं होतं. याच्यावरतीच आम्ही बैलगाडीतनं पुरावे घेऊन गेलो होतो. सिंचन घोटाळा बैलगाडीतनं पुरावे घेऊन गेले होते. आता त्यांना पाठीवर बसून त्यांचा घोडा खेळताय तुम्ही. त्यांचे घोडे झालेत तुम्ही. कामाचं एक तर काही बोलत नाही. मी गुजरातच्या विरोधात कधीच नव्हतो आणि नाहीये. आज देखील माझं मत आहे गुजरात माझा सुद्धा आहे. आणि उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातचं जे काही हक्काचं आहे ते आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आज मी सगळ्यांच्या साक्षीने देतोय. पण एका बाजूला गुजरातचा विकास करताना तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून गुजरातला भरवणार असाल तर तो तुमचा ओरबाडणारा हात आम्ही कापून टाकल्याशिवाय राहणार नाही. इकडे ज्या काही गोष्टी आम्ही आणत होतो, बल्क ड्रग पार्क होता, त्याच्यानंतर मुंबईचा हिरे बाजार,
मुंबईचं ते आर्थिक केंद्र, कितीतरी गोष्टी. वेदांता फॉक्सकॉन जागा दिली होती, यांनी वळवला गुजरातमध्ये, आणि गुजरातमध्ये सुविधा नाही म्हणून तो गेला देशाबाहेर. नुकसान कोणाचं झालं? आता आणखीन एक जो काय उद्योग येत होता किंवा येतोय तो टेस्ला. खरं म्हणजे गेल्या 8-15 दिवसात ते टेस्लाचे मालक आहेत एलन मस्क, ते ह्या देशात येऊन बोलणी करणार होते. पण आता हे सरकार जात आहे, हे जगभर एवढं पसरलंय, इंडिया आघाडीचं सरकार येतं हे जगभर एवढं पसरलंय की मस्क यांनी विचार केला असेल की आता जर का आलो तर मला गुजरातमध्ये जावं लागेल, पण उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मला पाहिजे तिकडे मी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाऊ शकेन. म्हणून मस्कने येणारी जी काही तारीख होती ती पुढे ढकलून दिली. हे सगळं पाप नुसतं आपण बघत बसणार? मी जो काय आपल्या इंडिया आघाडीचा वचननामा आहे तो आहेच, काँग्रेसचा आहे तो आहेच, राष्ट्रवादीचा आहे तो आहेच, पण शिवसेनेचा जो काय मी वचननामा दिलाय, जास्त भारंभार मी काही वचनाने दिली, पण एक मी या रायगडमध्ये छत्रपती शिवरायाच्या साक्षीने सांगतो, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि ते येणारच, मी महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव परत आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. इथून पळवलेले उद्योग हे परत आणीन, नाहीतर त्याच्यावर मोठे दुसरे उद्योग तयार करीन. इथून पळवलेलं औद्योगिक केंद्र, आर्थिक केंद्र हे मी माझ्या महाराष्ट्रामध्ये परत आणल्याशिवाय राहणार नाही. कितीतरी ज्या गोष्टी आहेत, ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या तुम्ही गुजरातला नेल्या, मग न्या ना ती बारसूची रिफायनरी पण घेऊन जा, आमचं काहीच म्हणणं नाहीये. जैतापूरचा प्रकल्प गुजरातला लावा, माझं काही म्हणणं नाहीये, पण संपूर्णपणे विनाशकारी प्रकल्प हे माझ्या महाराष्ट्राच्या आणि विशेषतः या किनारपट्टीवरती कोकणावरती लादायचे. बरं, रिफायनरी आणणार, अनेक जणांना रोजगार मिळणार, ठीक आहे, रोजगार मिळेल, कायमचा रोजगार मिळणार का कंत्राटी पद्धतीने मिळणार? म्हणजे कंत्राटी पद्धतीने तुम्ही रोजगार देणार, आज जर रोजगार आहे उद्या मिळेल की नाही सांगता येत नाही, आज देतोय पैसे उद्या घरी जा, काय करणार तुम्ही? म्हणजे जमिनी तर गेल्याच, पर्यावरणाचा तर विनाश होतोच, पण जो काही पैसा त्यातून मिळणार आहे, एक कंत्राटी पद्धतीने कामगार दिल्यानंतर मोठं जे काही अर्थचक्र फिरणार आहे ते पुन्हा गुजरातसाठी फिरणार, आणि कॉन्ट्रॅक्ट तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी म्हणून तुम्ही रिफायनरी आणताय. सगळे चांगले प्रकल्प, म्हणून मी म्हटलं ना की राख रांगोळी हा एक शब्द आहे, आणि त्याचा अर्थ आता तुम्हाला कळेल, राख महाराष्ट्राकडे आणि रांगोळी गुजरातकडे. हे नाही चालणार. या अशा माणसांकडे अरे दरवाजे उघडा, काही करा, काय वाटेल ते करा, मी नाही येत तुमच्याकडे, आजच सांगून टाकतो. आणि आता येण्याची गरजच राहणार नाही, कारण मुळामध्ये तुम्हीच तिकडे नसणार आहात. जसं आता लहानपणी आपल्याला सांगायचे ना की भूत दिसलं तर राम 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 म्हणायचं, बरोबर ना? मी नाही कधी बघितलं, तुम्ही पाहिलं नाही, पण मोदी शहाना आता पराभवाचं भूत दिसतंय म्हणून सगळीकडे राम 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 करत जात आहेत. जय श्रीराम जय, अरे आम्ही बोलतो ना जय श्रीराम, बजरंग बली की जय आम्ही बोलतो, पण तुम्ही जय भवानी जय शिवाजी का नाही बोलत? जे माझं मशाल गीत आहे शिवसेनेचं, निवडणूक आयोगाकडे पाठवलं, बघा बरं ह्याच्यात काय आहे, आणि त्याच्यावरती त्यांनी ते असं आळं करून दिलं की जय भवानी हा शब्द काढा, आणि मी त्याने सांगितलं मी काढत नाही, हिंमत असेल तर कारवाई करा, जा काय उखडता माझं बघू. जय भवानी जय शिवाजी हा आमचा आत्मा आहे. मोदीजी शहाजी तुम्ही आजपर्यंत होतात, उद्या तुम्ही नसणार आहात, पण अनंत काळापासून आणि पुढच्या अनंत काळापर्यंत माझा जय भवानी जय शिवाजी असणार आहे. आणि मोदीजींनी किती जरी कवाडं उघडली तरी आमच्या छत्रपतींच्या पवित्र भगव्याला तुम्ही गद्दारीचा डाग लावला, त्या डाग लावणाऱ्यांबरोबर हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र आयुष्यात कधी जाऊ शकणार नाही, जाऊ शकत नाही. आणि हे आता त्यांच्या सुद्धा लक्षात आले. मधल्या काळामध्ये तुम्ही कोण म्हणालात ते आपले उपमुख्यमंत्री, एक फोटो आहे याच्यात, तेच का ते? हा, ही बातमी आणली मी मुद्दामून. त्यांनी बातमीत काय म्हटलंय, कारण त्यांना कदाचित विचारलं असेल, अहो तुमच्या मोदी सरकारने विकास कामं कोणती केली?
मग त्यांनी सांगितलं विकास कामे सोडा, पण करोना लसीसाठी तरी मोदींना मत द्या. मग आपले संशोधक काय करतात, गवत उपटत बसतात. बरं, मोदींनी लस दिली म्हणून त्या लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो मी समजू शकतो. समजा मोदींनी लस दिली, देवेंद्रांना दिली असेल कोणती तरी लस, म्हणून ते असे बोलतायत. पण मोदींनी लस दिली म्हणून त्या लसीकरणावरती मोदींचा फोटो, मग खताच्या पाकिटावरती मोदींचा फोटो का? खत कोणी दिलं? खत कोण देतं? मग तिकडे बैलाचा फोटो नको? अरे थांब ना दादा, जरा थांब ना. मग बैलाचा फोटो नको? मग तिथे सुद्धा मोदींचा फोटो. म्हणजे मोदी म्हणजे काय काय देत आहेत, खत पण देत आहेत, लस पण देत आहेत, सगळंच काही देत आहेत. आणि आता हा जो कहर झालेला आहे की ही जाहिरात मी मुद्दामून घेऊन आलेलो आहे. ही जाहिरात पाहिले का तुम्ही? ही बघा, ही पाळी आली आजपर्यंत भाजपावरती. पुन्हा हिंदुस्थान पाकिस्तान, यांना निवडणूक आल्यानंतर पाकिस्तान आठवतोय. काल परवाकडे त्या पूंछच्या भागामध्ये पुन्हा आपल्या सैनिकांवरती हल्ला झाला, त्याच्यात काही शहीद झाले. गृहमंत्री तिकडे नाही जाणार, मोदी तिकडे नाही जाणार. आमच्या सीमा मोकळ्या सोडून दिलेल्या आहेत. पण इकडे उद्धव ठाकरे संपला पाहिजे म्हणून मोदी आणि शहा महाराष्ट्रामध्ये येऊन बसतायत. अरे उद्धव ठाकरे मोठा का देश मोठा? तुम्ही कोणते मंत्री आहात? उद्धव ठाकरेला खतम करण्यासाठी तुम्हाला देशाने मतं दिलेत का पाकिस्तानला खतम करण्यासाठी दिलेत? 10 वर्ष झाल्यानंतर सुद्धा अजूनही पाकिस्तानमध्ये जर ही तुमच्यामध्ये प्रश्न पडला असेल की तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात, मोदीजी कोणाच्या मतामुळे कुठे जल्लोष होणार असं जर वाटत असेल तर तुमच्या पराभवामुळे माझ्या हिंदुस्थानामध्ये फटाके फुटणार आहेत. आणि तुमच्या विजयामुळे तुम्ही होऊच शकत नाही विजयी, पण दुर्दैवाने तुम्ही विजयी झालात तर या देशात आणि चायनामध्ये इथे सुद्धा तिकडे चायनीज फटाके वाजतील. कारण चायना सुद्धा वाट बघत असेल की एवढं नेबळट सरकार अरुणाचलमध्ये घुसलोय, काही करत नाही. लेह लडाख मध्ये घुसलोय, यांच्या धोत्रात घुसलोय, काहीच करत नाहीयेत. अरे तुमच्या धोत्रात चीन घुसला तरी तुम्ही काय करत नाही. तुम्ही आम्हाला कशाला पाकिस्तानची भीती दाखवताय? तिथल्या त्या लेह लडाख मध्ये सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले, काय झालं कल्पना नाही. दार्जिलिंग मध्ये यांचेच नेते ते नीरज झिंबा का काहीतरी त्यांचं नाव आहे, त्यांनी रक्तानी पत्र लिहिलं मोदींना, भाजपचेच नेते, की तुम्ही आम्हाला जे 14 साली वचन दिलं होतं ते काय झालं ती लोक आम्हाला विचारतायत. तुमच्यापर्यंत लोक पोचू दिली जात नाहीत, पण आम्हाला रोज लोकांना सामोरं जावं लागतंय, आम्हाला सांगा काय. तुम्ही पाकिस्तानात फटाके वाजणार, इकडे फटाके वाजणार. अहो तुमच्या दिल्लीच्या आसनाखाली आता मोठा लोकशाहीचा बॉम्ब जो आहे तो मतांच्या रूपाने फुटणार आहे, त्याचं सांभाळा तुम्ही काय करायचं ते. आणि ही वस्तुस्थिती आहे. देशासमोर देशाला एखादं नाकर्त सरकार, फसवणूक करणारं सरकार, म्हणून ते जे एक म्हटलं जातं ना की तुम्ही कदाचित सर्वांना एका वेळेला फसू शकाल, एकाला काही जणांना तुम्ही सदा सर्वदा फसू शकाल, पण सर्वांना सर्व काळ तुम्ही फसू शकत नाही. आता तुम्ही या देशाला फसू शकत नाही. तुमचे अंधभक्त जे आहेत त्यांना तुम्ही सदा सर्वदा फसू शकाल, पण देशाला आता फसवू शकत नाही तुम्ही. देश आता उठलेला आहे. जाग फक्त रायगडालाच नाही तर संपूर्ण देशाला जाग आलेली आहे. रायगडाला जेव्हा जाग येते नाही, आता देशाला जेव्हा जाग येते, आणि ती जाग आल्यानंतर काय होतं हे आता या सरकारला कळल्याशिवाय राहणार नाही. आणि मला सरकार पाहिजे, सरकार पाहिजे ते मिलीजुली सरकार पाहिजे, इंडिया आघाडीचं सरकार पाहिजे. कारण एका हाती सरकार दिलं, एका व्यक्तीच्या हातात सरकार दिलं तर विचारा, त्या दिवशी त्यावेळेला अनंत गीते मंत्रिमंडळात होते. नोटबंदीच्या वेळेला मंत्र्यांना काय केलं होतं न विचारता कशी नोटबंदी केली होती हे तुम्ही विचारा. मग एका व्यक्तीची ही मक्तेदारी ही तुम्ही मोडून काढणार आहात की नाही? एका व्यक्तीच्या हातामध्ये 140 कोटी लोकांचं भवितव्य तुम्ही अंधारात भिरकावून द्यायचं म्हणताय. एका व्यक्तीच्या हातामध्ये जो हुकुमशाह म्हणून आजच दिसायला लागलेला आहे त्याला पुन्हा आपण बोडक्यावरती घ्यायचं. आणि त्याच्यासाठी संपूर्ण आपल्या देशामध्ये जे काही संघ राज्य पद्धत आहे, सर्व प्रदेशाचा मान सन्मान राखून केंद्रामध्ये देशाच्या हिताचं सरकार चालवणारं, लोकांचं ऐकणारं,
लोकांच्या मन की बात ऐकणार, स्वतःच्या मन की बात नाही. तुमचं मन तुमच्याकडे ठेवा. जनतेला सुद्धा मन आहेत, जनतेला सुद्धा हृदय आहे आणि त्यांच्या मनात जपणार सरकार हे आता आम्हाला आणायचंय. आणि म्हणूनच आपला पक्ष तोच आहे. उमेदवार सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आपले साथी सोबती आता वाढलेले आहेत. पूर्वी एकच होता, आता अनेक झालेले आहेत. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आपले बहुजन आघाडी आहे, सगळे आहे, आप आहे, सगळे आहेत, कम्युनिस्ट पण आहेत, शेका पक्ष आहे, सगळे आहेत, सगळे आलेत. म्हणजे आमची ताकद वाढले. फक्त निशाणी आपली चोरले. आता कोणती निशाणी आहे? मशाल आहे ना, घरोघरी पोचवलेत. फक्त एक काम करायचं, जोशामध्ये नुसतं जायचं नाहीये. मतदानाला गेल्यानंतर अनंत गीते तुमचा नंबर कितवा आहे? 1 नंबर. अरे क्या बात आहे. पहिली पसंती. त्या नावासमोरचं बटन दाबल्यानंतर नुसता आवाज आल्यानंतर झालं म्हणून निघायचं नाही. आवाज आल्यानंतर बटन दाबल्यानंतर अनंत गीते मशालीवरचा दिवा पेटतोय की नाही बघायचा. तो पेटल्यानंतर ते 7 सेकंद व्हीव्हीपॅट वरती ती स्लिप दिसते, त्याच्यावरती चिन्ह बघायचं आणि ती स्लिप खाली पडते की नाही ती बघून मग बाहेर पडायचं. करणार एवढं? हातात काय? आणि विजय होणार विशाल. जय हिंद, जय महाराष्ट्र.